शिवावर बसलेले होते. दोन गावाचे शिव असते. तसं जर पाहिलं ना तर लिंगावचं स्थान जे आहे गोपाळ चावडी हे जिल्ह्याच्या सीमेवर आहे. स्थानाच्या मागची बाजू जी आहे ना ती परभणी जिल्ह्यात आहे आणि पुढची बाजू जी आहे ना ती नांदेड जिल्ह्यात आहे. स्थान तसं नांदेड जिल्ह्यात येतं पण जास्त अंतर नाही, बस शिव त्या ठिकाणी आहे. आणि मग हे एक शिवाची लीळा मला आठवली. स्वामी असे झाडाखाली बसलेले होते आणि गोपाळ चावडीला असंच एक झाड होतं, त्या ठिकाणी पोरं खेळत होते. स्वामी आता बसलेले आहेत तर काही पोरं खेळतात तर काही पोरं भांडणं करतात. पाहिलं ना कसे लोक आहेत. काही गुन्ह्या गोविंदाने नांदतात तर काही नांदत असताना भांडणं करतात. तुम्ही म्हणत असता व्यवस्थित नांदत नाही, व्यवस्थित नाही म्हणता की नाही. तसा प्रकार आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी असे शिवावर बसलेले होते, एका झाडाखाली बसलेले होते. मग दोन गावाचे ढोरं म्हणजे गुरं शिवावर चरण्यासाठी येत होते. आता त्या शिवावर गाडी बैलाचा रस्ता असतो, त्याला एक साखळी म्हणतात. आणि 36 फुटाचा रस्ता असतो, 33 फुटाचा. मग गाडी बैल हातून जात असतो. इकडली बाजू जी आहे ती इकडल्या गावाची आणि इकडली बाजू आहे ती इकडल्या गावाची असते. आणि त्यावर गुरं चारायचे असतात. बराच मोठा पट्टा असतो आणि तिथं आपल्या गावकऱ्यांनी आपल्या शिवेवर गुरं चारले पाहिजे म्हणून तो चारायला आणत होता. इकडल्या गावाला इकडले त्या शिवावर घेऊन यायचे. अशा दोन्ही गावाच्या बाउंड्री जिथं आहे त्याला शिव असं म्हणतात. त्या शिवेवर स्वामी एका झाडाखाली बसलेले होते. आणि म्हणून देव ती कथा सांगत आहेत की आम्ही बसलेले होतो त्यावेळेस त्या शिवावर काय घटना घडली. आणि म्हणून ती लीळा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तीच कशी म्हणाले, खिरारिया नेत्र लावणे. खिरारी नावाचा एक गुराखी आहे. गोपाळ नावाचे काही गुराखी आहे, पण याचं नाव पण वेगळंच आहे आणि हा वेगळाच आहे. खिरारी त्याचं नाव आहे. जणू काय आपण एखाद्याला खिल्लारी म्हणतो की नाही. आमच्या इकडे टोकन नाव ठेवले जातात काही लोकांचे. खेडेगावामध्ये ती पद्धत असते. जर एखाद्याकडे जर खिल्लारी जोडी असेल ना, खिल्लारी जोडी म्हणजे बैल, आणि त्याला हौस असते, तो बैल आणणार तर कोणते आणणार, खिल्लारीच आणणार. आणि त्याचं नाव बाबूराव असतं. लोक काय नाव ठेवतात माहिती का, तो नाही का म्हणे खिल्लारी बाबूराव. जो आपण करत असतो ना त्या प्रकारचं आपलं नाव पडत असतं आणि लोक पाडतात. ते टोकन नाव त्याला पडून बसतं. काय माहिती तसंच नाव असेल. खिरारी नेत्रपतना. हा खिरारी त्याचे नेत्र म्हणजे डोळा देवाने एक मारली, डोळाच खाली पडला. आणि म्हणून ती कथा देव सांगत आहेत की आम्ही तो डोळा कसा त्याला लावून दिला. दुसऱ्याच्या धनावर आपली दृष्टी नाही पाहिजे. आपला डोळा कधी जाईल हे सांगता येत नाही. देव होते म्हणून परत लावला. तुमच्या जर डोळ्यामध्ये जर कोणी काही घातलं, कोणी फोडला तर लावता येईल का? खरे की नाही.
देवाने तेव्हाच लावून दिला. म्हणून दुसऱ्याच्या धनावर आणि दुसऱ्याच्या जाग्यावर कधी दृष्टी ठेवू नका. ज्या आहे ना त्यात समाधान माना. म्हणून देव सांगत आहे, देव बसलेच शिवावर. आणि हे खिरारी इकाड्या गावाचा गुराखी, इकाड्या गावाचा गुराखी, दोन गावाची गुराखी आणि शिवेवर गुरं चारण्यासाठी आणतात. मग आता एखादा दांडगा दोंडगा असला, त्याच्या मागे 2-4 जण असले आणि इकाडा एक जणच असला की तो इकाडल्या शिवामध्ये ढोरं घालून देतो. का बरं? काय तुला काय 2 ढोरं आहे तुला, चरू दे ना आमच्या गाईला. अरे पण तुझ्या इकडे चार ना, माझ्या इकडे कशाला चालतो? पण मग दाड दपट काय करतो तू? काय सांग, कोणाला सांगतो तो, बघून घेईन तुला. शेतकऱ्याला सगळं माहित आहे. आता गरीब असते बिचारे काही म्हणत नाही, जाऊ द्या. तेही त्याच्या गावाला सांगून देतो. तिकाड्या गावाला येतो म्हणून आपल्या शिवाच्या आतून गुरं घालतो, गुरं घालतो. असा प्रकार आहे. म्हणजे एकमेकाच्या शेतात गुरं जाऊ देऊ नका. आपलं जेवढं तेवढंच खात जा आणि तेवढंच आपल्या गाई वासरांना खाऊ घालत जा. ते दूध चांगलं देतील आणि ते दूध खाल्ल्याने तुम्ही चांगलं होता. नाही तर तुमची दृष्टी तशीच होईल आणि तुमचे मन तसंच होईल. म्हणून जैसे खावे अन्न तैसे होळे मन. जसं अन्न खाल्लं तसं मन होतं. म्हणून सात्विक अन्न खावं. जे चोऱ्या करून लबाड्या करून कमवलेलं त्याचं खाऊ सुद्धा नाही. ज्याची इच्छा नाही खाऊ घालणे त्याचं खाऊ सुद्धा नाही. आपल्याला इच्छा होत नाही देव करण्याची. ज्याची इच्छा आहे, भाव आहे, त्याची तळमळ आहे, त्याचं घेतलं पाहिजे. जसं शिदोरी त्या पोरांनी देवासमोर सोडली आणि महाराज तुम्ही आमच्यासोबत खेळले, आमचं भोजन तर घ्या. इच्छा आहे त्यांची, जेवढं आहे तेवढं आमच्या भाकरीवर जे असेल ते तुम्ही घ्या. एक गाव कानरदेवाचा. कानरदेव राजा होता आणि मग त्याचा तो गाव होता. एकुतयाच्या पाठ सहाण्याचा एक गाव दुसऱ्याचा होता. 2 गाव होता. मग कानरदेव राजाचा खिलारी होता, गुराखी, आणि काही महाजनांचा तो गोवारी. दुसऱ्या गावाल्याचा महाजनाने मिळून लावला गावातल्या गायी चारण्यासाठी. आणि इकडं कानरदेव राजाने त्याच्या गायी चारण्यासाठी तो लावला खिलारी. मग दोघांच्या गायी म्हणजे दोन्ही गावातल्या गायी शिवावर चारण्यासाठी यायला लागल्या. गुरं चारण्यासाठी ती जागा असते आणि काही गावाला गायरान होतं मित्रांनो. आता ते डुबल्या गेलं. अजूनही काही ठिकाणी गायरान आहेत, तर गायी चारायची जागा असते. पूर्वी गावामधल्या सगळ्या गायी त्या ठिकाणी चारायच्या असतात म्हणून ते गायरान ठेवलेलं असायचं. आता तसंच म्हणत आहे, पण ते शिवावर त्या ठिकाणी ते चारत आहेत. गोसाव्यासी दोहे गावाच्या मध्ये शिवावरी. गोसाव्यासी वृक्षातळी आसनासे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्या शिवेवर एका झाडाखाली बसलेल्या. जीवाचं चिंतन करत स्वामी त्या झाडाखाली बसले आणि बघत आहेत या संसार रूपी जीवांकडे कोण जीव काय करतो. म्हणून पाठीचा कणा आपल्याला दिसतो का? नाही. म्हणून देव आपल्या पाठीमागच आहे जर तुम्ही देवाचं चिंतन करत असाल तर. पण तुम्ही चिंता करत असाल तर तुमच्या पाठीमागे देव राहत नाही, चिंताच राहते.
कारण येऊन जाऊन तुम्ही चिंता करता, चिंतन करतच नाही. देव पाठीमागं उभा राहत नाही. तो माझं कुठं चिंतन करतो? तो चिंता करतोय त्याची, ज्याची तो करतोय, तो त्याच्या पाठीमागे येईल. तसं देव त्या शिवावर बसून त्या ठिकाणी बघत आहे. मग कान्हड देवाचा जो खिलारी आहे, गुराखी, तो दाटून म्हणजे पुढला दाढ दपट करून त्याच्या शेतामध्ये त्याच्या बाजूला म्हशी घालून द्यायचा, गाई घालून द्यायचा, चारायचा. गवत खूप असायचं, त्या गाई खाऊन घ्यायच्या, म्हशी खाऊन घ्यायच्या. पण मग तिकडला गुराखी म्हणायचं, बाबा ते माझ्या गायींसाठी आहे ना, तुझ्या बाजूला तू चार ना, माझ्या बाजूला का चारतो? पण दुसऱ्याचं माणसाला खाऊ वाटतं, स्वतःचा खाऊ घाला वाटत नाही. खरं नाही? असा जीवाचा स्वभाव आहे, स्वार्थी स्वभाव आहे. तसा प्रकार झाला खिलाऱ्याचा. तो त्या ठिकाणी खाऊ घालत आहे, त्याच्या धनामध्ये, त्याच्या शेतामध्ये गाई सोडत आहे. मग त्या ठिकाणी ज्यांनी जे घेतलेलं आहे ते त्या ठिकाणी त्याला गावातले लोक लाच देतात, म्हणजे गाई चारल्याबद्दल. आणि ज्या शिवावर चालतोय त्या शिवावर ते गावालाच आहे. पण हा पलीकडच्या शिवात म्हणजे पलीकडच्या गावातल्या लोकांच्या शिवामध्ये त्या गाई घालून दिल्या. मग तिकडला गुराखी आलेला आहे, त्याला त्या ठिकाणी गाई राखायला दिलेल्या आहेत. तर तो आला म्हणे, बाबा हे असं काय करताय, मला गावातले लोक बोलतील ना, तो आमच्या बाजूला त्या ठिकाणी गाई चालायला लागलेला आहे. तो खिलारी काही ऐकायला तयार नाही. खिलारी त्या बाजूला त्या गावातल्या लोकांच्या शिवामध्ये त्या म्हशी, त्या गायी तो चारायला लागला, घालायला लागला. तो ऐकायला तयार नाही. तो गुराखी म्हणतो, बाबा माझ्या बाजूला चारू नको. पण अजून सुद्धा बघा, मागचे तुम्हाला दिवस आठवत असतील, आपला बांध जर मोठा असेल आणि आपल्याला 2 गुरं असतील तर आपण चारायचो. आणि मग 2च गुरं असल्यामुळे त्या बांधावरचं गवत तसंच राहायचं, खूप चांगलं सुंदर असं गवत यायचं. पण आपण थोडंसं बाजूला गेलं की आपल्या शेजारी त्या बांधावर ढोरं गाई सोडायचा. मग आपण म्हणायचं, बाबा आमच्या बांधावर येऊ देऊ नको, है की नाही? नाही कुठं आल्या हाणतोय. आणि एखादा काय म्हणतोय, तुला 2च येत ना, चरू दिलं थोडे, काय होतं, है की नाही? काही असे बरे लोक. मग त्यांनी काय केलं, त्या गोवारीच्या त्या पडकामध्ये गायी सोडून दिल्या, म्हशी सोडून दिल्या त्या खिलारीला. मग आता भानगड अशी झाली की त्या गावातल्या लोकांचं आणि या खिलाऱ्यांचं, कान्हडदेव राजांचा जो गुराखी आहे खिलारी, त्याच त्या गोवारी सोबत म्हणजे त्या गुराख्या सोबत भांडण झालं. चांगलंच भांडण झालं. भांडणं होणारच. एकमेकाच्या शेतामध्ये तुम्ही गुरं चारायला लागल्यावर आपण लांबून आवाज द्यायचो, त्या गाई हाण ना, इकडे येऊ राहिल्या. आता आल्यावर त्याने हाणायला पाहिजे ना, तर काही लोक हाणत नाही, चरू दे ना. कसा प्रकार झाला भांडण. तुला 2दा सांगितलं, 3दा सांगितलं, तुला ऐकू येणं का रे? बघू ना तुझ्याकडे. आपण आपल्या बांधावर जातो, उभा राहतो, ये बरं आता तू तसंच झालं, ये बरं. तू आता लीळा चरित्र, मित्रांनो, आपलं चरित्र बदलून टाकतं. लीळा चरित्र नक्की ऐकायचा, वाचत जा. जे आपल्या इकडलं चरित्र घडतं ना, तेच लीळा चरित्र आहे. पण लीळा चरित्रामध्ये कसं वागावं हे आपल्याला देव सांगतात, आणि म्हणून आपलं चरित्र त्यामध्ये असतं.
आपण कसं वागतो हे आपल्याला कळतं. जर आपण जर दुसऱ्याच्या शेतामध्ये जर आपले गुरं चालत असणार तर ती अनिती आहे. दुसऱ्याच्या धनावर आपली दृष्टी आहे, हे चांगलं नाही. आणि हे ध्यानात घ्यायचं की दुसऱ्याचं खाणं, लुबाडून खाणं, चोरून खाणं हे चांगलं नाही. पण तो ऐकायला तयार नाही. भांडणापर्यंत आला, झाले भांडणं. मग कानडदेव राजाने काय केलं, तो गोवारी महाजनाचा मारीला, मारलं तेव्हा. काय रे म्हणे शहाणपणा करतो तू, सरुदी म्हणलं तरी तुला ऐकायलाच येईना का. अरे पण माझ्या शेतात का हाणला, धरून मारला. देव बसलेलेच होते सीमेवर, शिवावर. देवाने बघितलं म्हणे असं असं चालू आहे. देव बघूच राहिला तुमच्याकडे, तुम्ही काय काय करता. चोरी करता, हाणामाऱ्या करता, लबाड्या करता, खोटं बोलता, कोणाला बोलता, काय काय सगळं सगळं लिखाण झालेलं आहे. तुम्हाला वाटतं आम्ही लोक हुशार आहे, याला काय मेळ लागू देतो. तुम्ही याला मेळ नाही लागू देणार, पण देवाला काही कळणार नाही. तो सर्वज्ञ आहे, तो सर्व जाणताय, तो अंतर्यामी आहे. त्याच्यापासून तुम्ही वाचणार नाही आणि चतुरपणा देवाजवळ चालणार नाही. आणि म्हणून जे गुन्हे झालेले, जे आपण त्या ठिकाणी चुकले आलोय, त्या ठिकाणी प्रायश्चित करून त्या ठिकाणी देवाला मान्य करायचं. देवा मला माफ कर, माझं चुकलंय. माफी मागितली तुम्हाला जन समुदाय सुद्धा माफ करतो. तर देव तर दयाळू, मयाळू, कृपाळू, कनवाळू आहे, का माफ नाही करणार. याने टाकले त्या ठिकाणी, ढोर तिकडे घातले, गुरं घातले, मारलं त्याला. मग आता बॉम्ब झाली, हाणामारी झाली. मग एकच टाळून आला खिरारी, म्हणजे तिकडल्या गावाल्याने इकडल्या गावाल्याला, म्हणजे इकडल्या गावातल्या गुराख्याला मारलं. भांडणं झाले, आरडाओरडा सुरू झाला. ते शिवावर आणि देव बसलेले होते. धावणे निघाले म्हणे आमच्या गावाच्या गुराख्याला यांनी मारलं. गावातील सगळे लोक जमा झाले, हातात काठ्या घेऊन आले, इकडल्या गावातले आले. आणि खिरारी म्हणतो यांनी मला मारलं, आणि खिरारीने त्याला मारलं होतं. आणि दोन्ही गावातले लोक शिवावर जमा झाले जमा. काय रे म्हणे, गावाचा अभिमान असतो माहिती माणसाला, आणि त्या गुराख्याचा अभिमान घेतला गावकऱ्यांनी. गाव धावणे आणि निघाला, ज्याच्या हातात जे ते हातात घेतलं शिवावर निघाला. आपल्या गुराख्याला हाणलं, बस आता काही करायची नाही, लय झालंय. काय म्हणतात सगळेजण, आमचे माणूस कैसे मारिले. याने आमच्या माणसाला मारलंच कसं, हात लावलाच कसा. आणि तिथं आले सगळे त्या खिरारीवर त्या ठिकाणी धावून चाललेले. पण खिरारी जरा राजाचा होता. आता राजाच्या घरी आपण नोकर बी असलो तिकडे टट करायला लागतो मित्रांनो, अशा फुसक्या सोडायला लागतो इकडे. त्याला वाटतं माझ्या मागं कोणच आहे. एखादा आमदार खासदाराचा हात निसता, मी आहे ना, तो काय टेन्शन घेतो निसता असं म्हणलं ना, तुम्हाला सांगतो हे इकडे इतकं उड्या हाणतं की विचारूच नका. टनाटन उड्या हाणतो. तसा प्रकार झालाय त्या खेळाड्याचा. तो कानडदेव राजाचा होता, ती घाबरायला तयार नाही. म्हणून त्यावरी चालेल नले. त्या गावातील लोक सगळे आले, गोवारीच्या गावातील, आणि त्याच्यावर धावून गेले, मारायला भिडले. तव तया सरीसे गोसावी वृक्षातळी असता उठिनले. आणि तया ते मध्यस्थी केली, शिष्टाई करू गेले. म्हणे भांडण करू नका, मी बघत होतो कोण काय करत होत. माळेकराचा दृष्टांत तुम्ही ऐकला है ना.
लवणी चोरू एक येत होता. लवणामध्ये म्हणजे पूर्वीचं वराड गाडी बैलाने जात होतं मित्रांनो. मग लवणामध्ये म्हणजे ज्वारीचं असं लवण असायचं आणि त्यामध्ये 2-3 चोर बसायचे आणि ज्वारीचे पाखरं हाणण्यासाठी मळा असायचा म्हणून माळेकराचा दृष्टांत. त्यावर 4 देवी रोवून त्यावर थोडीशी पाचट टाकून तो शेतकरी त्यावर गोफण घेऊन बसलेला असतो आणि मग तो गोफण फिरवतो पाखरं हाणायला. माहिती तुम्हाला आहे की नाही? आणि मग तो बिचारा शेतकरी होता आणि त्याला माहित होतं की आपल्या लवणात एक चोर आहे लपलेला आहे. तो आता वराड आले की हाणतो मारतो. तो वराड मारे, ब्राह्मण मारे, स्त्रिया मारे, नवरदेव नवरी मारे, सगळ्यांना मारायचा, सगळं लुटून घ्यायचा. लुटलं सगळ्यांना. आणि या माळेकरांनी पाहिलं होतं अरे हा चोर लुटतोय पण माळेकार गरीब दुबळा बिचारा तो काय सांगणार आहे. उद्या या माळेकराला हा मारून टाकायचा हो म्हणून तो शांत होता. नको बा कोणाच्या मनात पडणार. आपल्या शेतात आपल्याला इथं शेतात राहावं लागतं. पण माळेकरला सगळं माहित होतं की नाही. पण एक दिवस घडा भरला काय तो चोरू धरला. राजाने चोर धरला तो त्या खैरी जुंपावयाने राजाने काय केलं त्याला खैरी जुंपवलं. खैरी जुंपवलं म्हणजे काय माहिती दुधाचे गोरे त्यांच्या नाकात वारं शिरलं ना आणि जर समजा छोटीशी गाडी ती पटावा हाणायची त्यांच्या गळ्यात घातली आणि जर नाकात वारं शिरलं तर तुम्हाला सांगतो ते गोरे ना कोणाला दाखवत नाही. असे पळताना बस त्याला म्हणतात खैरी जुंपले. आणि मग त्याच्या मागे हा चोर बांधला साखरदंडाने. कोण लवणातला लय मारत होता ना लोकांना. आता बांधला राजाने याच्या माग आणि खैरी जुंपवला आणि गावात फिरवला. गावातले काय म्हणे कैसा गोरा गोमटा धारे धाकुटा जणू काही राणीचा फुटायचा दिसतो असे. काय गोरा गोमटा धारे धाकुटा याचं वय बी नाही म्हणे. हा चोर म्हणून धरला. हा चोर नाहीये राजाची काहीतरी गलत फहमी झाली म्हणे. राजाने धरलाच कसं. राजाने पाखाळून घ्यायला पाहिजे, विचारपूस करायला पाहिजे आणि सरळ याला त्या ठिकाणी खैरी जुंपायला नाही पाहिजे. हा किती गोरा गोमटा आहे आणि हा चोर तरी वाटतो का. चोर नसणारे चोर असतात मित्रांनो. वाटत नाही आपल्याला हा चोर करणार आहे चोरी करत पण तो चोरी करतो है ना. असा प्रकार झाला. आणि मग हा मळ्यावर पाखरा आणणारा शेतकरी होता ना तो आपली कांबळ्याची गुंची घालून तिथं आला बघायला गावात काय चालू आहे. गावात चोर धरला होता आणि गावात चोर धरला की सगळे लोक बघायला येतात आणि तो वेशीनच बांधला जातो. हा खैरीला झुंपला होता. सगळे लोक बघायला येतात. जे आडमोठ लोक येते आपल्या पायातले खेटर काढतात एक खातात स्वट्या चोरतो असे खेटर खावं लागतात लोकांचे. हे आलं बघायला. हे लोक काय म्हणतात हे चोर नाही गोरो गोमटे धारे दाखवत आहे याला उगाच राजाने धरलं. हा जो कांबळ्याची गुंती घालून आला होता ना हा काय म्हणतो मनात ते म्हणत अरे याने कित्येक लोक मारले मला माहितीये. मी मळ्यावरून बघत होतो. याने काय काय पाप केले मला माहितीये. अरे याच्या खांदाने गाव तुझावा याच्या तुकडे तुकडे करावं. प्रत्येक दरुजामध्ये एक एक तुकडा ठेवायचा. मग उडे तुकडे करून सगळ्या गावात तुझावं. असा हा पापी आहे. इतर लोकांना काय माहितीये याला माहित होतं कारण हा मळ्या उभा होता. यांनी पाहिलं होतं की लवणामध्ये यांनी कोणाला मारलेला आहे. तसं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्या शिवावर बसलेले आहेत. त्या वृक्षाखाली बसलेले आहेत. देवाने बघितलेलं आहे की कोणी काय केलेलं आहे. खिराऱ्याने याच्या शेतामध्ये गुरं घातलेलं आहे आणि पुन्हा त्यालाच मारलेलं आहे. ज्याचं खाताना लोक त्यालाच मारतात लोक. बघा तुम्ही अजूनही तुम्ही म्हणताय का इतकं खाऊ घातलं पण थोडस आपलं काही ठेवलं का त्यांनी तेच आपल्या उलटी करतं तेच उलटतं आहे की नाही. असं
म्हणून पोटचे असून सुद्धा शेवटी तुम्हाला कळायला लागतं की खरं हे देवच आपला आहे, कोणी कोणाचं नाहीये. किती करतो आपण कोणासाठी, कोण आहे आपल्यासाठी. देवाने ते बघितलं आणि देव उभा राहिले, शिष्टाई करायला आले. अरे भांडण करू नका, हे चांगलं नाहीये, मिटून घ्या आपसामध्ये. पण आता राजाचा नोकर होता, गुराखी होता, हा भाऊनच जायचा, बघतोच म्हणे याला. मी तुम्हाला सांगितलं थोडस राजाचा हात आपल्या पाठीमागा असला की असा भाऊन जातो ना, हा बघून घेईन तुला आताच खेचून. देवाने आपला फुटा काढला आणि तळशुद्धी केली. बांधला कमराला, तळशुद्धी केली. देव काय म्हणतात, जणू काही आम्ही त्यांचे 8 वेठीचे पाईक, जणू काय आम्ही सुद्धा तिथले पाईक वाटायला लागलो. असे आम्ही त्या ठिकाणी गेलो. भांडण चालू असताना त्या ठिकाणी माणूस सोड थोडं जातं, त्या ठिकाणी तसेच गेले देव सुद्धा, असे गेले जणू काय देव सुद्धा पाईक आहेत. विसुरा करू जाय. एखाद्याचा पाईक त्या ठिकाणी आक्रमण करतो की नाही, जणू काय देव त्या ठिकाणी पुढे आहेत, दोन्हीच्या मनात आहेत, जणू काय मनात आहेत, काही आवाज देतात. एखादा म्हणतो बघारे बघारे धरारे धरारे, भांडण लागलं कळतं माणसाला काय म्हणतो खोट, आणि मग तो एक मोसम तयार होतो आणि मग त्या ठिकाणी तसं करतात. तसे देव त्या ठिकाणी मध्यभागी उभा होते. आईसे पुढा पुढा वाढिले, दोन्ही त्या ठिकाणी एकत्रित जमलेले. तिकडे लोक इकडे लोक, हे बोलायला लागले ते बोलायला लागले, बोलता बोलता वाढायला लागलं. एकमेकाची आई बहीण त्या ठिकाणी शिव्या द्यायला लागले, शाप द्यायला लागले. एखादी शिवी जर काळजाला लागली की इकडला त्या ठिकाणी काठी घेऊन जातो, एक हाणून येतो, तो हाणायला लागतो का नाही. मग कोणाची गलती हे देव बघतो. म्हणून तुम्हाला माळेकरचा दृष्टांत सांगितला. मग आता ज्याची गलती आहे त्यांनी बस करावं ना, तो रग मारतो. आता खाल्लं पिल्लं त्याला मारलं ना, आता पुन्हा सगळ्या देखता मारायला लागला, सगळ्या गावाला मारायला लागला. आता त्या गुराख्याला मारलं, बस तर जाय ना घरी. गाई चालल्या त्याच्या शेतातलं खाल्लं फुकटाचं, निघून जायचं होतं ना बाजूला, गेला का सगळ्या गावाला भिडला, गावाला मारायला गेला. देव सवड होते. मग देव ऐकलेच होते पुढे. उभयाची मांदी बांधली, इतकी गर्दी त्या ठिकाणी जमा झालेली आहे. भांडणं झाली की लोकांना बघा वाटतं फक्त. भांडणं करणारे तिसरे आणि बघणारे भले मोठे. काय झालं काय झालं, ज्याचं काम घेऊन सगळं सोडून त्या ठिकाणी भांडणं बघायला येईल ते. 2-4 घंटे घाली त्याचं म्हणलं सत्संगाला तर नाही येणार ते. भांडण लागलं म्हणलं की लगेच पळत जाणार बघायला कोणाचं काय चालू आहे. असे लोक आहे. इतकी गर्दी झाली त्या ठिकाणी शिवावर, सगळे कामं गिमं सोडून शेतावर त्या शिवावर सगळे जण जमा झाले. काय म्हणतात देव, अरे भांडण करू नका, आम्ही शिष्टाई करतो. देव शिष्टाईला गेले माहितीये तुम्हाला, कुठे गेले, श्रीकृष्ण भगवान शिष्टाईला गेले दुर्योधनाकडे, धृतराष्ट्राकडे. अरे बस कर, या 5 पांडव 5 जण आहेत ना, यांना फक्त 5 गाव देऊन टाक, जाऊ दे युद्ध नकोस करू. ते 5 गाव मागून त्या ठिकाणी ते राहतील खातील, हस्तिनापूर नको देऊ. आणि ते एवढेच लायकीचे नाही, म्हणजे एवढे ते मागणार नाहीये आणि तू देणार नाहीये, पण 5 तरी दे. तो काय म्हणतो, सुईच्या टोकावर बसेल इतकी माती दे. नावचा दुर्योधन नाही, असं आहे का म्हणे, धराळे म्हणे याला. हा शिष्टाई करायला आला आपली, धरा म्हणे आम्हाला. देवाने श्रीमूर्ती विज्ञानाने वाढवली, आलं का कोणी धरायला जवळ. जसा तो द्वापार युगातला प्रसंग आहे ना, तसा हा कलियुगातला प्रसंग आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा. तो शिष्टाई करायला गेलेला आहे. भांडण करू नका. काय आपल्या भावा भांडणं होतात बांधावरून कशावरून, भांडणं करू नका. शिष्टाई करतात देव सांगताय तुम्हाला, अरे करू नकोस मरशील. पण ऐकतं का, नाही ऐकत कोणी.
कोणाला देईन पण तुला देणार नाही. आता तुला भाऊ कोणी असं म्हणतील कोण्या लोकांना देईन पण तुला नाही. कसा अभिमान असतो खड्ड्यात गेलो मग अभिमानाचं वाटतं अरे उगच झालं उगच केलं. आता पडलं ना खड्ड्यात गेलं ना है ना. जोपर्यंत हे जात नाही का तोपर्यंत तो असा डोक्यातच असतो ना एखाद्याच्या डोक्यातच घालून म्हणतो तो. असा प्रकार मित्रांनो अभिमानात कधी जाऊ नका. अभिमान आपल्याला कधी खड्ड्यात घालून हे सांगता येणार नाही. देव समोर गेले शिष्टाई करेन थांबा भांडण करू नका. तो खिलारी कुवारिता धरेना. खिलारी म्हणजे तो कानरदेव राजाचा गुरा की त्याला 2-4 जण धरायला लागले. दोन नाही बघतो जसे याने गावातले लोक आणले का नाही ते चांगलेच बघतो म्हणजे आता. मग आता तो धावूनच चाललाय ना. आणि जसं तुम्ही एखाद्याला धरणार का भांडणं लागलं की इतकं धावतं का त्याला वाटतं आपल्याला धरायला आहेत आता हे याला बघतोच म्हण मी आता. याला असा जोर येतो ना तुम्हाला कुत्रं नाही ते कुत्रं उदाहरण सांगतो बरं का तसं काय समजू नका. कुत्रा असतं आणि दुसरं कुत्रा असतं. मग तिकडे 2 असले किंवा इकडे 1 असलं पण कुत्रं आलं आणि कुत्रं भांडायला काय लागलं कुत्र्यासोबत. आता धरलं त्यांनी एकमेकाला ते लागले भांडायला. मग आता याला दबा ना या कुत्र्याला पण याचा मालक उभा राहिला. आता नुसता मालक उभा राहिला तर कुत्र 2-4 जण तुटून पडलं. अरे सरळ बाजूला नको अरे सरळ त्यांच्या मागं लागलं. तसा प्रकार आहे. जर आपण धरायला गेलो का आला नको भाऊ नको भाऊ सोडावं तुम्ही बघतो याची. आणि ज्याला धरलं का त्याला झटका हाणत बसला. सगळ्या बाजूला तुला काय कळतं तुला काय माहिती मला काय केलं तू महात्मा करू नको तुलाच बघन मी याच्यावर भेटतो ते बघा भांडण लागलं कळतंय. असा प्रकार झाला. मग कोणालाच आवडेना भाऊ तो खिलारी धावपळ करायला लागला. नाही बघतोच म्हणे याला. मग त्याच्या कराच्या लोकांना सुद्धा आवडला तर तिकडच्या लोकांना आवडला. काही तिकडे म्हणतात जाऊ दे भाऊ जाऊ दे भाऊ त्यांचं तर ऐकच ना कारण त्यांना तर हाणायला जावं लागलं तो. पण याच्या माणसांना सुद्धा ऐका ना तो फिरायला नाही बघतोच म्हणे मी याला. मग येरा ही नाव रे कोणालाच आवडायला तयार नाही तो फिरायला मारणारच म्हणे मी याला. मग देव म्हणले दमदार थोडं मी सांगतो ते ऐक. देव शिष्टाई करायला आहेत दोघं तिथे भेटलेले बस आता धराधरी चालू आहे हाणणच चालू आहे. देव मला तो काय थांबा भांडण करू नका. असे श्री गोविंद महाराजांनी सुद्धा भांडणं सोडले. या भांडणातून देव तुम्हाला काढणार आहेत पण तुम्ही भांडण करून करून कर्माची निष्पत्ती करून आपल्या डोक्यावर ओझ बांधून राहिले. जो क्षणा माझी इतकं अंगवतं मित्रांनो की जन्माच्या सहस्त्र निष्ठुर नसरे. म्हणून हे सांभाळलं पाहिजे. बोललेले शब्द वापस येत नाहीत मित्रांनो. कधी ध्यानात घेत जा की कोणतंही काही कार्य करत असताना काही पाऊल टाकत असताना आपल्याला हे फेडावं लागणार आहे हे ध्यानात घेत जा. मग देव म्हणतात अरे वा नको देव गेले शिष्टाई करायला जवळ. तो म्हणता आम्हाला शिष्टाई गिष्टाई काही करायचं नाही आम्हाला कोणाचं ऐकायचं नाही. सरका तुम्ही बाजूला देवाला बाजूला सरकवलं. काही लोक म्हणतात ना देवाला धर देवाचं काही कर. अरे मी काय देवाला धरतो काय देवाला करतो का. काही लोक काय हातच नाही काय देवे म्हणे मीच देवे. काही लोक देवाचे देवे. मग त्यांना असं एखादं घडतं ना मग कळत कोण देवे. तयांत एक पुढा वाढीनला एक जण पुढाला तिकडला. अरे देव धरून राहिले बाबा धरून राहिले तरी तुला शानपणा करायला काय म्हणे तिकडला एकदम पुढे आला. हा बी जरा झटका मारून पुढे गेला. हाला पुढे दोघं बी. मग काय म्हटलं अरे काय मग हा खिलाडी काय म्हणतो अरे जाय तुझा एखादा समर्थ घेऊन ये माझ्यासोबत भांडण करायला. तू काय करतो रे मला तू काय करणार आहेस. चांगला मोठा माणूस घेऊन ये जरा समर्थाचा त्याच्यासोबत भांडण करतो. तू तर काहीच नाही माझ्यासोबत चिल्लर आहे. भांडण लागल्या बरोबर लोक काय बोलतात. तू तर तुला असं फिरवतो रे डाव्या हाताने मी
एखादा चांगला आणला असेल बाणायला, मग मी दाखवतो तुला, असा प्रकार झाला. जा एखाद्या समर्थ्या बळीयाजवळ सांग माझं नाव, मी तुला मारलं म्हणून. काय करायचं करून घ्या. आपण म्हणतो नाही भाऊ घेईन तुला. आईचा त्याचा अधिकार देखिला आणि आवेशुनी तो सामोरे आला आणि हाणायला गेला. देव समोर होता. देवानी बघितलं याचा अभिमान जास्त चढला. देवानी त्याचा अभिमान खाली उतरवला. देव पुढे आला. देवाने आपला शेखर पुढे गेला. एक मागला डोळाच खाली पडला. ये म्हणे पुढे. लय धावून येतो का लोकावर? तू लोकावर धावून येणार एकटा थाळी माहिती तुम्हाला? सांड मोकाट सोडेल असतं काही शेतामध्ये. लोकांचं खाऊन खाऊन लोकांवर धावताय. असे काही फुटके लोकांचे काही दलाल्या करून करून तुम्हाला सांगतो गरीब लोकांचं फुकट खात आहे. हा, जसे डोळा पडला ना तसं कुठं पडता तुम्हाला सांगतो रोडला मारता कुठं बी धडक लागू लागला. फुकटाचं खाऊ नका, कधी धडक लागत ना काही सांगता येणार नाही. नीतीनं गमवा, नीतीचं खा. लोकांच्या धनावर नजर ठेवू नका हे सांगत आहेत देव. तरी ऐकायला तयार नाही. मारला की नाही समजावून सांगतात काही लोक, अरे नको भाऊ इतका अत्याचार नको करू, चांगलं नाही, ऐकत नाही. हाणला की नाही? देवानेच हाणला. पडला की नाही डोळा? गोसावी तडकणा हानीतले आणि डोळा खाली पडला. पडला डोळा खाली. इतुके जो लोक आला होता कळी शमली. सगळे शांत झाले, सर्व घाबरले आणि देवाने डोळा याचा काढला. एका चापटीत डोळा पाडला म्हणजे. आता असं झाल्यावर रक्त निघाल्यावर जे बिचारे साधे सुधे येत लगेच घाबरायला लागले, मागं सरकायला लागले. काही करणार रे म्हणे अवघड. मग एक बंदूकची गोळी वर हाणतात माहिती तुम्हाला? कशामुळे हाणतात? हे असे दंगल झाली का मग ती येतात सायरन वाजत. आणि नाही ऐकायला लागले का वर हाणताय गोळी. आता गोळी सुटल्यावर घाबरतो. असे देवाला दिल लावलं. सगळे झाले शांत. पडला डोळा खाली. एक पुढे येणार का? ऐश्वर्य येते. मग कळी शमली. शांतच झाले. कोणी शिव्या देईना, कोणी आरडाना, कोणी वरडाना. शांत झाले सगळे. लोक काय म्हणायला लागले? अरे काय केलं? हा राजाचा गुवारी आहे, राजाचा सैनिक आहे, राजाचा गुराखी आहे. आणि बाबा महाराज तुम्ही याला मारलं? चांगलं नाही केलं, राजा आहे तो. आता राजाचा आहे म्हणूनच लोकांना अत्याचार करावा काय त्यांनी? अत्याचारला काही सीमा असते ना? राजाचं आहे म्हणूनच लोक म्हणायचे जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या. त्यांनी गावापर्यंत ढोरं घातले, गायी घातल्या. गावातल्या लोकांना लागला हाणायला. कौरव जाऊ द्या रे, राजाचं आहे म्हणून काय झालं रे? खरे नाही. म्हणून देवानेच काढला. देवाला म्हणायला लागले महाराज हा राजाचा गुराखी आहे, कानर देव राजाचा. तुम्ही काय केलं? तुझा डोळा काढून टाकला तुम्ही. एक जण काय म्हणतो? चांगलं झालं म्हणे, याला चांगली शिक लावली म्हणे, शिक्षा पण गेलं देवाला. असंच पाहिजे म्हणे याला. एक जण असतात ना एखादं. आणि खरं आहे ना, त्याला ताप झाल्यानंतर देवाने ताप दूर केल्यानंतर देवा कोण नाही बोलणार का? रात्री तुम्ही ऐकली की नाही? देवाने ताप स्वीकारला की नाही? आपल्याला ताप देणारे लोक आहेत आणि त्याला जर कोणी हाणले की तुम्हाला सुख होत नाही का? हा बरं झालं हाणला म्हणे, आम्हाला नाही शिवाय देतो तो म्हणे. आणि आता हाणलं तर निश्चित झालं म्हणे.
सुकवता की नाही तुम्ही? असा प्रकार आहे. बरं झालं म्हणे हाणलं म्हणे याला देवाने. पण देव देव आहेत, दयाळू आहेत, मयाळू आहेत, कृपाळू आहेत. देवाने तो डोळा हातात घेतला, उचलला. आता खिलारी तो शांतच झाला ना. डोळा गेला म्हणजे सोपं आहे का? रक्तबंबाळ झाला. देवाने तो डोळा हातात घेतला आणि त्या खिलारीला त्या ठिकाणी तो डोळा पुन्हा बसवून दिला आणि आपल्या तांदूळाची पीक आहे ना त्या ठिकाणी बांधली. डोळा जसा होता तसा झाला. डोळा ऑपरेशन केलं की दुसरा लावता येतो ना. पण देव ऐकते, सर्वज्ञ ऐकते. त्यांनी आपल्या सामर्थ्याने लावून दिला. पिंड बांधले त्या ठिकाणी तांदूळाचे. मग डोळा जसा होता तसा निका झाला, जसाच तसा झाला. तेने करून गोसावे आणि त्याचे काही एक होते ते नासले, कर्मनाश केले. देवाने त्याला एक हापड मारल्यामुळे त्याच्यावाला जो कर्मनाश झाला, डोळा खाली पडला. त्याचा कित्येक असा कर्माचा नाश झाला आणि त्याचा अभिमान नाहीसा झाला, गळून पडला. आपल्यालाही गंज चढला आणि त्या गंजाला जर घासलं तर आपल्याला पांढरं दिसायला लागतं, लोकांना हायस वाटायला लागतं. तसा तो तडकाना मारल्यामुळं, फटका मारल्यामुळं तो गंज गळून पडला. तसं त्या ठिकाणी त्या खिरारी त्याच्यावर तो डोळा पडला, पुन्हा लावला तर तो गंज बाजूला गेला, अभिमान नाहीसा झाला. मग शिष्टाई मानिली. काय म्हटलं? काय म्हणे? अगा लोक हो. अरे लोकांना तो सांगतो. आता खिरारी जो भांडण करतो तोच सांगतो, देवाने मला मारलं नाही म्हणे. देवाने मला माझा डोळा जो ज्या डोळ्याने दिसत नव्हता तो तशाला तसा पुन्हा तसा दिला, माझा कर्माचा नाश केला. देवाने माझं चांगलं केलं असा म्हणायला लागला. अभिमान असतो तो बोलत होता. अभिमान बाजूला झाला की माणूस माणूस राहतो मित्रांनो. म्हणून आमच्या देवाने सांगितलं मनुष्य मात्र होणे असावे. मनुष्याचे धर्म जर तुम्ही अंगीकारले ना मित्रांनो, माणसासोबत जर चांगलं राहिलं ना तर माणसाला माणूस प्रिय आहे, जवळ पाहिजे. आता तुम्ही जर माणसे जर नसलेत तर काय करणार? कोणाला बोलणार, कोणाला सांगणार? माणसाने माणसाचे धर्म अंगीकरण केले ना की माणूस माणूस राहतो. आणि जो धर्माने राहत नाही तो माणूस माणूसच नाहीये ना. मग त्याला एखाद्या दिवशी अशी अद्दल घडते, ठेस लागते, एखादा तरी शिराला सव्वा शिर भेटतो आणि मग असा प्रकार झाल्यानंतर तो माणसात येतो. नाही तर तो म्हणतो मी म्हणजे असाच आहे, मी म्हणजे असाच आहे असं म्हणायला लागतो. आणि म्हणून मी पणात कधी जाऊ नका, अभिमानात कधी जाऊ नका. देवाने मला माझा डोळा परत दिला असं म्हणायला लागला. देवाचा उपकार मानायला लागला. देवाने मला मारलं, माझा कर्मनाश केला. लोकांना आश्चर्य झालं म्हणे हा इतका धावून येत होता, आपल्याला मारायची तयारी, सगळ्यांना मारायची तयारी. देवाने याला एक मारली आणि याचा डोळा खाली पडला आणि देवाने त्याचा डोळा पुन्हा लावला. तो देवाला तो काहीच मनानं झाला. देवाला म्हणतो उलटा देवाने माझा उपकार केला, माझ्या कर्माचा नाश केला, माझा डोळा परत दिला. कुसकाहीच बदल झाला म्हणे एवढा याच्यामध्ये. मित्रांनो, ब्रह्मविद्या शास्त्र असं आहे ना की माणसाला माणूस करून सोडतो. किती गंजेल माणूस असू द्या, चरित्र ऐकलं की माणसाचं चरित्र बदलून जातं, माणसाचा अभिमान गळून जातं. चरित्र हे सोनं आहे मित्रांनो. हे रोज एक पान याचं ऐकत जा किंवा रोज एक पान त्याचं वाचत जा.
लीळा चरित्राच्या पहिल्या पन्न्यातनं जर तुम्ही घुसले आणि शेवटच्या पन्न्यातून निघाले की माणसाला माणुसकी येते मित्रांनो. नाही तर माणुसकीच माणूस सोडून देतो. काय करावं हेच त्याला कळत नाही. त्याला तसा गुरु भेटला, तसं मार्गदर्शन भेटलं की तो माणसात येतो, माणसाचे धर्म अंगीकारतो. म्हणून लीळा चरित्र तुमचं जीवन कसं घडवावं हे शिकवतं मित्रांनो. तुमच्या घरात त्याचा उपयोग करा, घरी वाचा, सर्वांना बसवा. अरे बघ हे काय सांगितलंय देवाने. जाऊ दे, देव नको करू, नको जाऊ मंदिरात, पण घरी तरी नीट राह ना. तुझ्या आईसोबत, तुझ्या बाईसोबत, तुझ्या पोरासोबत, त्या सर्वांसोबत नीट बोल, नीट वाग, सुखाने संसार कर ना. नाही तुला हे आवडत ना तर हे तरी नीट कर ना. जर त्याला हे काहीच माहित नसतं ना तर ते संसार सुद्धा नीट करत नाही. कधी पिऊन येईल, कधी हाणन, कधी खाईल, काही करण. म्हणून सत्संग केल्यानंतरच माणूस सज्जन होतो मित्रांनो. नाही तर कुसंगाने माणूस इतका बिघडतो की त्याला आपण घरच्या सोबत कसं वागतो हे सुद्धा कळत नाही. हा सत्संग केला पाहिजे मित्रांनो. खूप सुंदर असा सत्संग आहे. अशा प्रकारे आपला अभिमान गळून पडला पाहिजे मित्रांनो. आपण अभिमान नाही केला पाहिजे, कोणाला धावून नाही गेलं पाहिजे, कोणाला वाईट नाही समजलं पाहिजे, कोणाचं नाही खाल्लं पाहिजे फुकटचं. उलट दिलं तरी नको नको म्हणलं पाहिजे. कारण तो काले फलदायक लोक देत असताना उपकार करून ठेवत असतात. आणि त्याने उपकार केला की मग याला तिकडे आले की याला द्यावं लागतं. वानुळा माहिती तुम्हाला? वानुळा हा शब्द तुमच्या आहे का लक्षात? जर तुमच्याकडे मोसंब्या असतील ना शेतामध्ये तर मग एक पिशवी भरायची, वानुळा द्यायचा लेकीच्या इकडं किंवा पाहुण्याकडे. आणि मग यांनी दिला का मग त्याच्या इकडे चिकू असतात, ती तिकून एक पिशवी भरतो म्हणून यांना वानुळा. खरंच नाही. तुम्ही माणसात असले तर माणसं तुमच्या दे, नाही तर तुम्ही नाही तर ते नाही. काही घेणं नाही म्हणे. त्यांनी कुठे विचारलं म्हणे आपल्याला, आपण नाही विचारायचं त्यांना. म्हणून लीळा चरित्र हे ऐकत जा मित्रांनो. आपण माणसात येऊन जातो, आपलं चरित्र बदलून जातं. काही अर्थाने मित्रांनो अभिमानामध्ये वागण्यामध्ये धन दौलत पैसा गाडी घोडी काही कामी येत नाही. सगळं आपल्याकडे, आपल्या घरचे आपल्याशी व्यवस्थित बोलत नाही, एकत्र जेवायला बसत नाही, तर काय अर्थ आहे सगळं असून सुद्धा? इथं तुम्ही एकत्र आले, तुझी आई बाजऱ्याची भाकर ठेसा खाल्ला, त्याच्यावर कांदा फोडला मस्तपैकी, आनंद आहे. शिदोरी असतं तरी काय हो, अशी घट्ट भाजी, त्याच्यावर ठेसा नाही तर बुरखी, काय भेटत? त्या गोपाळाने देवासोबत शिदोरी खाल्ली ना, काय आनंद आहे. ते पोरं पण म्हणाले महाराज काय आनंद झाला माझा. तो संन्यासी वेधला आणि त्या ठिकाणी संन्यासीने विचारला तुम्हाला देव आणि आनंद दिला, तो देव कुठे गेला? तो संन्यासी देवाला शोधत गेला नाळेश्वराला. आणि तुमच्या आसपासचे स्थान आहेत काय भाग्यवान आहेत तुम्ही सगळेजण. मित्रांनो असा शिदोरी सत्संग करत जा. महिन्यातून एखाद वेळेस आपल्या एखादं मंडळ घेऊन इथे येत जा, शिदोरी आणत जा, एकत्र जेवत जा. खरे खरे त्यामध्ये आपल्या विचारांची घेवाल होते. एकमेकामध्ये आपण बसतो, उठतो, एकमेकाचं आपल्या लक्षात येतं. सुखदुःखाला एकमेकाच्या उभारात जा. हेच खरंच जीवन आहे मित्रांनो. नाही तर खूप काही आहे, सगळं काही आहे, मग तुमच्या कार्यक्रमाला कोणीच नाही, काय अर्थ आहे? सगळा स्वार्थ आहे. मित्रांनो आपल्या इथं कोणी आलंही पाहिजे असं आपलं कर्तृत्व पाहिजे. खूप मोठी पंगत दिली तुम्ही, गाव जेवण दिलं, कोणी जेवायला नाही आलं, काय अर्थ आहे? खूप श्रीमंत तुम्ही, पंगत दिली, सगळ्यांना बोलवलं, चुलबत आवतन दिलं, जेवायलाच कोणी येईल, कोण खाणार आहे? जायचं नाही म्हणे आपल्याला. तसं नाही मित्रांनो. इतकं प्रेम ठेवा. आपल्या बाजऱ्याच्या भाकरी जर केला, आपण ठेसाही केला आणि लोकांना सांगितलं की लोकांनी असं पळत यावं. का बरं? नाही बिचारे गरीब आहे, पण खरंच त्यांनी आपल्याला सांगितलं ना आपण जाऊ तिथं. प्रेम आहे मित्रांनो. त्या प्रेमामुळे सगळेजण एकत्रित येतात. देवाच्या सत्संगामध्ये प्रेम आहे मित्रांनो. आणि सत्संगामध्येच लोक एकत्रित येतात. नाही ते हेवे दावे भावकी वगैरे खूप अवघड आहे. मिटवल्या जात नाही. गावातले होत नाही, कोणीच काही करत नाही. किती समजावून सांगा तरी ते एकमेकावर धावूनच जातात.
मग ते आले की बाबाला सांगता, बाबा बघा ना तुमचा शिष्य कसा करतोय. आता बाबा काय करत, पण बाबा तरी सांगायचा प्रयत्न करतो, बाबा असं करू नकोस, असं कर, ते आपलेच आहे. नाही नाही त्यांनी असं केलं बरं, तुम्हाला काय माहिती बाबा, खूप अवघड आहे. तर मित्रांनो, हेवे दावे द्वेष मत्सर हे काढून टाका, माणसासारखं वागा. माणसं खूप चांगले हो, माणसाला माणसाने प्रेम द्या, माणूस म्हणून राहा. देव जोडणं हे तर खूप लांबची गोष्ट आहे मित्रांनो, आधी माणसं जोडा, तेव्हा देव जुटला जातो. देवाने लेकरं जोडले, पोरं जोडले, सगळे जोडले की नाही. अहो डांगरेश नावाचा कुत्रा स्वामींच्या सोबत होता, स्वामींचा प्रसाद दिल्याशिवाय तो जेवण करत नव्हता. पाहिलं, स्वामींचा वेध लागला त्या कुत्र्याला, सापाला, बेंडकीला लागला की नाही. तसा आपल्याला वेध लागला पाहिजे मित्रांनो देवाचा. आजपर्यंत लागला नसेल, काही बोललो असतील, एकमेकांमध्ये काही द्वेष अभिमान आपला घडला असेल तर देवाला माफी मागा. प्रतित पावना दीनदयाळ, दया करी रे स्वामी, अज्ञानाने घडले पातक, म्हणून पापिया दया करी रे स्वामी. ज्या मनाने पाप कल्पिले, ते मन तुला दिले मी. दया करी रे स्वामी. ज्या वाचेने जना दुखविले, ती वाचा तुला दिले मी. दया करी रे स्वामी. देहाने हा कर्म कराया, दास तुझा मी झालो. पतित पावना दीनदयाळा, दया करी रे स्वामी. दया करी रे स्वामी. दया करी रे स्वामी. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय.